जय जय रामकृष्ण हरी. मी प्राध्यापक डॉक्टर वसुंधरा गुडे. आज आपण आदिशक्ती मुक्ताईच्या ताटीच्या अभंगाचं विवेचन आपण करणार आहोत. खरं जर पाहिलं तर माझी आई सौ पंचफुला ज्ञानोबा चांबले ही एक शिक्षिका होती आणि माझे वडील स्वातंत्र्य सैनिक ज्ञानोबा गोविंदराव चांबले स्वातंत्र्य सैनिक, आणि हे दोघंही पंढरीची वारी, दर महिन्याला पंढरीची वारी ते करायचे. आणि त्यामुळे त्यांची वारी करणं, अभंगाचं वाचन करणं, पठण करणं, चर्चा करणं, यामुळं घरामध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं होतं. आणि खरं जर पाहिलं तर आध्यात्मिक परिवारामध्ये जन्म घेणं ही सुद्धा एक भाग्याची गोष्ट आहे. त्याच्याशिवाय आपण आध्यात्मिक परिवारामध्ये जन्माला येत नाही. मग माझ्या आईला असं वाटायचं की वसुंधरा, तू मुक्ताईच्या ताटीच्या अभंगाचं विवेचन कर, आणि मलाही ते करायचं होतं. आणि म्हणून आज आपण मुक्ताईच्या ताटीचा अभंगाचं आपण विवेचन करूया. तर आदिशक्ती मुक्ताई ही ज्ञानेश्वराची भगिनी आणि विठ्ठलपंताचे शेवटचं अपत्य. आई वडील या मुलांना फार काळ मायेची ऊब देऊ शकले नाहीत. त्यांच्याच कल्याणासाठी आणि ब्रह्मवंदनाच्या आज्ञेनुसार त्या दोघांनी इंद्रायणी नदीमध्ये जलसमाधी घेऊन देहांत प्रायश्चित केले. आई वडील गेले त्यावेळेस मुक्ताईचं वय असं कितीसं होतं. या अज्ञान बालकाला जन्म आणि मृत्यू याची कल्पना तरी असतील की नाही देव जाणे. पण ही मुले जन्मताच अलौकिक बुद्धीची होती. त्यांच्या बुद्धीची झेप वयाच्या कितीतरी पलीकडची होती. तर निवृत्तीनाथाचं वैराग्य, ज्ञानदेवाची तेजस्विता आणि सोपानदेवीची चिंतनशीलता हे गुण मुक्ताईच्या अंगी एकवटल्यामुळं तिचे व्यक्तित्व दाहक बनले होते. विदुरतेची तेजस्विता तिच्या व्यक्तित्वात होती. करारी, स्वाभिमानी आणि फटकळ स्वभाव तिच्या अलौकिक बुद्धीला शोभून दिसत होता. सर्व भावंडे शुद्धीपत्र मिळवण्यासाठी पैठणला गेली असता तर पैठणच्या ब्राह्मणाने त्यांना सांगितलं की संन्यासाच्या मुलांना उपनयन करण्याचा अधिकार हा शास्त्रामध्ये कुठेही नाही, आणि म्हणून आम्ही तुम्हाला शुद्धीपत्र देऊ शकत नाही. त्यावेळेस ज्ञानेश्वराने मग त्यांना विचारलं की आम्ही कसं करावं, कसं वागावं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्यापुढे एकच मार्ग आहे. तुम्ही पश्चातापपूर्वक ईश्वराचे चिंतन करा, भजन करा, पूजन करा आणि इतरांशी नम्रतेने आणि आदराने वागावे. गायीची आणि ब्रह्मवृंदाची सेवा करावी, आनंदाने राहावे, विरक्त वृत्तीने सर्व काळ कंठावा. यानेच तुमची पापे नष्ट होतील आणि तुम्ही शुद्ध व्हाल. पण पुढे ज्ञानदेवानी काही अलौकिक गोष्टी करून दाखवल्या. मग त्या अलौकिक गोष्टी म्हणजे रेड्याच्या मुखी वेद बोलायला लावले, भिंत चालवली, आणि या अलौकिक गोष्टी करून दाखवल्यामुळं मग त्यांना म्हणाले की तुम्हाला शुद्धीपत्राची गरज नाही, आणि असे त्यांना सांगण्यात आले. आणि ब्रह्मवृंदांनी जर त्यांना शुद्धीपत्र दिले असते तर समाजात वावरताना त्यांना एवढा त्रास सहन करून घ्यावा लागला नसता. या तेजस्वी मुलांना अनेक अडचणींना, यातनांना तोंड द्यावे लागले नसते. परंतु यावेळेस शास्त्र आणि गुरु आज्ञा याबद्दल एक मला माहिती सांगावीशी वाटते. म्हणजे जेव्हा विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईचं लग्न झालं, तर लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी विठ्ठलपंतांना असं वाटलं की आपण संन्यास घ्यावा, आणि संन्यास घ्यायची त्यांची प्रबळ इच्छा होती. पण आपण रुक्मिणीबाईंना कसं सांगावं हा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला होता. आणि म्हणून त्यांनी काय केलं की रुक्मिणीबाईंना सांगितलं की मी जातो असं म्हटल्यानंतर रुक्मिणीबाईंना असं वाटलं की कुठेतरी बाहेर भिक्षा मागायला जात असतील, तर ठीक आहे असं त्या म्हणाल्या. ते गेले आणि त्यांनी मग संन्यास घेतला. तर संन्यास घेतल्यानंतर मग काही वर्षानंतर विठ्ठलपंतांच्या गुरूंना असं लक्षात आलं की विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला आहे, पण आपल्या पत्नीची आज्ञा न घेता संन्यास घेतलेला आहे. आणि लग्नानंतर संन्यास घ्यायचा असेल तर पत्नीची आज्ञा किंवा संमती असेल तरच संन्यास घेता येतो. लग्नाच्या अगोदर जर आपल्याला संन्यास घ्यायचा असेल तर आईची संमती असणं आवश्यक असतं. आणि मग अशी आज्ञा न घेता किंवा रुक्मिणीबाईची संमती न घेता संन्यास घेतला असल्यामुळं विठ्ठलपंताच्या गुरूंनी सांगितलं की तुम्ही परत गृहस्थाश्रम स्वीकारा. खरं जर पाहिलं तर शास्त्रापेक्षाही गुरु आज्ञा मोठी आहे, महत्त्वाची आहे. आणि म्हणून गुरु आज्ञेचं पालन करण्यासाठी ते परत संसारामध्ये आले.
म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे की तुम्ही म्हणजे ब्रह्मचार्य आश्रमातून एकदम तुम्ही संन्यासाश्रम घेऊ शकता. आदिशंकराचार्याचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. पण एकदा संन्यास घेतल्यानंतर मागं तुम्हाला गृहस्थाश्रमामध्ये स्वीकार करता येत नाही. हे असं असल्यामुळं, परंतु त्या ब्रह्मवृंदाला हेही माहिती होतं की गुरु आज्ञा ही शास्त्रापेक्षाही मोठी आहे. हे माहिती असतानाही त्यांनी म्हणजे विठ्ठलपंतांना तर जलसमाधी घ्यायला लावली. आपल्या मुलांच्या कल्याणासाठी त्यांनी इंद्रायणीमध्ये जलसमाधी घेतली, स्वतःला संपवलं की किमान मुलांना तरी पुढचं आयुष्य चांगलं जगता येईल. पण त्यांना पुढचं आयुष्य चांगलं जगता आलं नाही. आणि मग पुढचं आयुष्य चांगलं जगता नाही आल्यामुळं मग या मुलांना खूप त्रास होऊ लागला. आणि हा जो त्रास होत होता तो त्रास इतका त्रास व्हायचा की त्या त्रासाने खूप हे चारी बहीण भावंड अगदी परेशान व्हायचे व ते सहन करायचे. आणि त्यांना विठ्ठलपंतांना असं वाटलं होतं की प्रायश्चित्तानंतर आपल्या मुलांना चांगलं जीवन जगता येईल. पण ते त्यांना चांगलं जीवन जगता आलं नाही. त्यांना चारही भावंडांना म्हणजे समाजाने वाळीत टाकलं आणि या भावंडांना कुणीही आधार दिला नाही. आणि निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर गावात जाऊन भिक्षा मागायचे आणि त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. तर एके दिवशी गावामध्ये भिक्षा मागायला गेलेले असताना ज्ञानेश्वराचा खूप अपमान झाला. म्हणजे ज्ञानेश्वर कितीही जरी समजूतदार असले तरी प्रत्येकाची सहनशक्ती असते आणि कधीकधी ती सहनशक्ती संपते. ज्ञानेश्वराचे वयसुद्धा कोवळे होते, पण ते फार म्हणजे अपमान केल्यामुळं ज्ञानेश्वर खूप व्यथित झाले. त्यांना सततच्या अपमानाचा उद्वेग आला आणि रागामध्ये ते घरी आले आणि झोपडीचं दार बंद करून ते एकटेच बसले. कोणाशी ते बोलले नाहीत. त्यांना असे वाटत होते, म्हणजे कदाचित असंही होतं की ज्ञानेश्वराला असं वाटलं असावं की आपली आदिशक्ती मुक्ताई जी आहे ती खूप विद्वान आहे, तिच्याकडे खूप विद्वत्ता आहे आणि किमान माझ्या अशा कृत्यामुळं तरी किमान मुक्ताईच्या तोंडून काय चांगले अभंग बाहेर येतील आणि ते समाजाच्या उपयोगासाठी राहतील. असाही एक उद्देश या ठिकाणी आपल्याला म्हणजे गृहीत धरावा असा मला वाटतो. मग मुक्ताई आल्यानंतर त्याने पाहिलं की ज्ञानदेवाने दार लावून घेतलेलं आहे. त्या झोपडीच्या दाराला ताटी असंही म्हणलं जातं. मग त्या म्हणू लागल्या, अरे ज्ञानदेवा तू बाहेर ये, असं बसू नको, दादा तू बाहेर ये. पण ते काही ऐकत नव्हते, काही प्रतिसाद देत नव्हते. आणि त्यांच्या जगावेगळ्या परिस्थितीने थोरल्या भावाकडून मिळणाऱ्या ज्ञानामृताने सगळीच भावंडे वयाने लहान असूनही समजुतीने मोठ्या माणसाला लाजवतील एवढी ती समजदार होती. आणि म्हणून मुक्ताबाई त्या दिवशी म्हणजे मुक्ताई त्या दिवशी म्हणजे एवढी समजदार ती होती की ती ज्ञानेश्वरापेक्षाही वयाने लहान होती. पण एकदा निवृत्तीनाथाने त्यांना निवृत्तीनाथाला ती म्हणाली, अरे आपण मग मुक्ताई म्हणाली की आपण आता आई कोणाला म्हणायचं, आई गेली, बाबा गेले. तर निवृत्तीनाथ म्हणाले की तूच आमची आई आहेस. म्हणजे अशा आई आहे असं म्हटल्यामुळं त्यामुळं तेव्हापासून तिला सगळेजण मुक्ताई म्हणायचे. आणि म्हणून लहान असूनही मुक्ताई अगदी समजदार होती. आणि खरं जर पाहिलं तर शास्त्रीय दृष्टीनं जर पाहिलं तर एखाद्या मुलाचं वय जर 18 वर्षाचं असेल तर तो वयाने त्याची बौद्धिक क्षमता ही 2 वर्षांनी जास्त असते. म्हणजे 20 वर्षाच्या मुला एवढी त्याची बौद्धिक क्षमता असते. पण मुलगी जर 18 वर्षाची असेल तर तिची वयापेक्षा बौद्धिक क्षमता ही 5 वर्षांनी जास्त असते. म्हणून मुक्ताईची बौद्धिक क्षमता ही ज्ञानदेवापेक्षाही जास्तच होती, कारण ती ज्ञानदेवापेक्षा 4 वर्षांनी लहान होती. आणि त्यामुळं मुक्ताईने या ठिकाणी ताटीचे अभंगाच्या माध्यमातून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी खरखर खूपच उल्लेखनीय आहेत. म्हणजे मुक्ताईने आपल्या अभंगातनं म्हणजे मुक्ताई असेल, त्यांची भावंडं असतील, तर जगाने कितीही जरी त्यांना त्रास दिला तर त्यांनी जगाचं कधी वाईट व्हायला पाहिजे असा कधीही विचार त्यांनी केलेला नाही. आणि मुक्ताई आपल्या अभंगातून म्हणाल्या की लोक किती जरी वाईट वागले, हे ज्ञानदादा किती वाईट वागले तर आपण विचलित होऊ नये, आपला चांगला मार्ग सोडू नये, संताला हे शोभत नाही.
आणि दार उघडा, ताटीचे दार उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अशी त्या विनंती करत होत्या. आणि संत ज्ञानेश्वर च्या ह्या ताटीच्या अभंगाचे जे 11 अभंग आहेत, तर त्या 11 अभंगामध्ये मुक्ताईने म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, काय काय आपल्यामध्ये म्हणजे संत म्हणजे विद्वान म्हणजे त्यांच्यामध्ये कोणते गुण असले पाहिजे हे त्यात सांगितलेलं आहे. आणि ते मुक्ताई म्हणतात की जगाला दोष द्यायची आवश्यकता नाही, तर आपण आपल्यामध्येच बदल केला पाहिजे. जगाला आपण बदलू शकत नाही, पण आपण आपल्यातच बदल केला पाहिजे. आपली दृष्टी बदलली की जगाची भावना पण कळते आणि आपल्यामध्ये दैवी गुण निर्माण केले पाहिजेत. क्रोधाऐवजी क्षमा करणे हे दैवी गुण आहेत. जग काही जरी बोलले तर प्रतिक्रिया द्यायची नाही. कसं वागावं हे आपण ठरवू शकत नाही, पण आपण कसं वागावं हे आपण ठरवू शकतो. तर अशा प्रकारचा उपदेश 11 अभंगामध्ये मुक्ताईने केलेला आहे. आणि हेच म्हणजे हे ताटीचे अभंग आहे. आणि ताटीच्या अभंगामध्ये ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणजे जगत कल्याणासाठी प्रवर्त केलेला आहे. आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी सुद्धा मुक्ताईने या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वराला पण आत्मपरीक्षण करायला सांगितलेलं आहे, पण आपल्या प्रत्येक व्यक्तीने सुद्धा स्वतःचं आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे खरं जर पाहिलं तर खरे सुख कशात आहे? अध्यात्मामध्ये आहे, भजन कीर्तनात आहे. जीवनामध्ये काय केलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं, सर्व जर आपण केलं असलं, सगळ्या जबाबदाऱ्या जर पार पाडल्या असतील, सगळी कामं केली असतील तर आपलं जीवन सुखी होतं. पण आपल्या जीवनामध्ये जर काही करायचं राहिलं असेल तर आपलं जीवन कसं होत असतं? दुःखी होत असतं. त्यासाठी मुक्ताई या ठिकाणी म्हणतात की प्रत्येक माणसाने आपलं आत्मचिंतन करायला पाहिजे. त्रास देणाऱ्याला क्षमा केली पाहिजे. आणि कामक्रोधी आपल्यामध्ये आहेत, त्या कामक्रोधाला आपण काय केलं पाहिजे? मागं सारलं पाहिजे. संतांच्या मनामध्ये तर कामक्रोध हे असायलाच नको आहेत. आणि निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वराप्रमाणे मुक्ताईला गुरुपदेश दिला होता. ज्ञानेश्वराप्रमाणे ते अतिशय तीव्र बुद्धिमत्ता असल्यामुळं तिला अध्यात्मशास्त्र हे वेगळे काही शिकवावे लागले नाही. आणि ज्ञानेश्वराने जगत कल्याणासाठी आत्मचिंतन करा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं ती ह्या अभंगातून म्हणत असते. तर बघूया ते अभंग कोणते आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला त्या अभंगाचं विवेचन करता येईल आपण बघूया. संत जेने व्हावे जग बोलणे सहावे, तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान. थोरपण जेथे वसे तेथे भूत दया असे, रागे भरावे कवनाशी आपण ब्रह्म सर्व देशी. ऐसी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तर ज्ञानदेवांना संताप आणि उद्वेग येण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांनी त्यांना मारलेले हे तीक्ष्ण वाग्बाण आहेत. जग बोलण्याची संधी शोधत असते. इतकेच नव्हे तर जग दोन्ही बाजूनी बोलत असते. मुक्ताई म्हणतात संतांनी प्रथम निंदा नालस्ती सहन करायला शिकलं पाहिजे, पण स्वतःला दिलेली दूषणे सहन करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असावी. कुणी वाईट साईड बोलली की आपला अहंकार दुखवतो, अभिमानाला तडा जातो. एकदा अभिमान सुटला की कोणाच्या कसल्याही बोलण्याचे दुःख होत नाही. अभिमान अंगी नसलेला माणूस थोरच होय. जेवढा माणसाचा अभिमान तेवढा तो लहान, आणि अभिमान अंगी नसलेला हा थोर माणूस असतो. जगाने केलेली निंदा नालस्ती अपमानामुळे उपहासात्मकमुळे राग येणे स्वाभाविक आहे. परंतु मुक्ताई विचारतात की जग हा एक परब्रह्माचा आविष्कार आहे. सर्व माणसे एकाच परमात्म्याची रूपे आहेत, तर रागवायचे तरी कोणावरती? ही ज्ञानदृष्टी असलेल्या संतांनी रागवणे एक योग्य नाही. म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्माचे आपण अंश आहोत, मग ते आपलीच माणसं आहेत, त्यांना रागवायचं कशाला असं मुक्ताई ज्ञानदेवांना सांगतात. आपण ज्या ईश्वरी सत्तेचे रूप आहोत तिचीच भूतमात्रे रूपे आहेत. समदृष्टीने युक्त होऊन जगावरील राग सोडा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा
असं त्या म्हणतात. तर ताटीच्या अभंगाच्या माध्यमातून मुक्ताबाईंनी फक्त ज्ञानेश्वरांच नव्हे, सर्व संतांना आणि भक्तांना महत्त्वाचा संदेश दिला आहे की जगातील क्लेश आणि दुःखे दूर करण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पसरवणे खूप आवश्यक आहे, असं त्या या ठिकाणी म्हणतात. आणि त्याच्यानंतर पुढच्या अभंगामध्ये काय म्हणतात त्या, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी, शब्दशस्त्र झाले क्लेश संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तर या ठिकाणी मुक्ताई ज्ञानेश्वरांना ही जी योगविद्या आहे, योगीपणाची सुद्धा या ठिकाणी आठवण ते करून देतात. ते योगी पुरुषाचे मन शुद्ध आणि पवित्र निर्मळ असते आणि तो लोकांच्या चुकाकडे दुर्लक्ष करतो. संत आणि योगीजन इतके विशाल हृदयाचे असतात की ते लोकांच्या सर्व चुका सहन करतात आणि स्वतःच्या मनाला शांत ठेवतात. म्हणून हे ज्ञानेश्वरा तुम्ही शांत ठेवा. जगात लोकांचा राग अग्नीसारखा भडकलेला असतो, पण संत त्या रागावर पाण्याप्रमाणे शांतपणे त्यावर मात करतात. लोकांचे वाईट बोलणे हे शास्त्राप्रमाणे क्लेशदायक असते, पण संत त्या शब्दांना उद्देश मानून शांत राहावे. आणि सगळे जग हे एक वस्त्र आहे आणि वस्त्रातला जो दोरा आहे, जो ब्रह्मरूपी दोरा आहे, तर त्या वस्त्राच्या आतमध्ये बाहेर जो दोरा आहे तो तद्वतच जगामध्ये ब्रह्म ओतप्रोत भरलेला आहे. याकरिता तुम्ही म्हणजे विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अशा प्रकारे ते या ठिकाणी ज्ञानेश्वराला विनंती करतात. पुढचा अभंग आहे, सुख सागरी वास झाला ऊच नीच काय त्याला, आहो आपण जैसे व्हावे तैसेची करावे. तर सुखसागरात वास्तव्य केलेल्या पुरुषाला उच्च नीच असा द्वैत भेदभाव नसतो. आपण सुख साम्राज्य मिळवले तर ते इतरांनाही मिळावे असा प्रयत्न असतो. आपण जसे होऊ तसेच करत असतो. विश्वाच्या आणि नटनाट्यांचा खेळ आहे, अस्थिर आहे. या ब्रह्मतत्वापासून विश्वाची निर्मिती झाली आणि ज्ञानी पुरुषांनी म्हणजे विचार केला पाहिजे, सांभाळले पाहिजे. त्यात शून्यतत्वाच्या साक्षीने सर्व विश्व चालते, ज्यात त्यांना उचित अनुचित भाव अभिमान आला की लया जातात. आणि म्हणून द्वैत्य भाव सोडून द्या आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असं त्या म्हणतात. पुन्हा त्या काय म्हणतात, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे. तर संत मुक्ताई संतत्वाची तात्विक चर्चा करतात आणि मधूनच ज्ञानदेवाच्या संतत्वाला डिवचतात. अखेर त्यांचा उद्देश ज्ञानदेवाच्या विश्व व्यवहारात किंवा जगराहाटीत परत आणणे हा आहे. आणि म्हणून त्या काय म्हणतात की तुम्ही अशा प्रकारे संत आहात, तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही फक्त काय भगवे वस्त्र धारण केलेले नाहीत, तुमच्यामध्ये खरंच संतपण आहे. आणि म्हणून विवेक आणि वैराग्याचं महत्त्व सांगा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असं या ठिकाणी त्या सांगतात. तर या ठिकाणी मुक्ताई जे वर्णन करतात, तर ते वर्णन करत असताना त्यांना म्हणजे या ठिकाणी संत लोकाबद्दलची त्यांनी माहिती सांगितलेली आहे. आणि पुढचा जो त्यांचा अभंग आहे, संत तोची जगी क्षमा दया ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना जगी विरक्ती तोची जाना, इह परलोक सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तर या ठिकाणी या अभंगामध्ये संताचे दोन महत्त्वपूर्ण गुणधर्म सांगितले आहेत. तर ते महत्त्वाचे दोन गुणधर्म कोणते आहेत, तर ज्याच्या अंगी क्षमा आणि दया आहे तोच संत होय. क्षमा म्हणजे इतरांनी आपल्या संदर्भात केलेला अपराध
याचा प्रतिकार न करता सहन करणे. दया म्हणजे आपण इतराशी कसे वागावे. भूतदया म्हणजे पशु पक्षी प्राणी यांच्याशी कसे वागावे. अंगी दया क्षमा असणे हे संताचे भावात्मक लक्षण आहे असं त्या या ठिकाणी म्हणतात. आणि काय म्हणतात, संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. म्हणजे ज्याच्या अंगामध्ये दया क्षमा आहे, हे गुण आहेत, अशाच व्यक्तीला आपण संत समजले पाहिजे. लोभ अहंता नये मना जगी विरक्ती तोची जाना. ज्याच्या मनाला लोभ आणि अहंकार शिवत नाही व जगामध्ये तोच वैराग्यशील आहे असे आपण त्यांना मानावे. इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. त्यामुळे या लोकी व परलोकी जो सुखी आहे, तसेच ज्याच्या मुखात शुद्ध ज्ञान आहे तोच सुखी आहे. तर मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तर तुमच्या मनामध्ये ह्या ज्या मिथ्या कल्पना आहेत त्या बाजूला सारा आणि जगन कल्याणाकरता ताटी उघडून तुम्ही बाहेर या, असं या ठिकाणी त्या आपल्याला सांगतात. तर पुन्हा पुढं काय म्हणतात आपण पुढच्या अभंगामध्ये, एक आपण साधू झाले एर कोण वाया गेले. उठे विकार ब्रह्मी मूळ अवघे मायेचे गबाळ. माया नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा. ऐसा उमज आदी अंती मग सुखे व्हावे संती. चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तर त्या काय म्हणतात, साधू संतांनी सर्वसामान्य माणसाकडे सहानुभूतीने पाहून त्यांना समजून घेतले पाहिजे. लोक विकारग्रस्त आहेत, मायेचे बळी आहेत. त्यांचा तिरस्कार न करता त्यांच्यावर करुणा करावी, त्यांच्याबद्दल कळवळा धरावा. माया सोडून विश्व भ्रमरूप करणारे तुम्ही अशा दुर्मिळ संतांपैकी आहात. त्यामुळे चिंता क्रोध मागे सारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं त्या म्हणतात. तर एक आपण साधू झाले एर कोण वाया गेले. तर या जगामध्ये, या जगडंबरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे साधू दिसून येतात. त्यामध्ये कित्येक साधू झाले आणि कित्येक वाया गेले हे तुम्हाला तर माहितीच आहे. आणि पुढच्या काय म्हणतात, उठे विकार ब्रह्मी मूळ अवघे मायेचे गबाळ. ते सर्व चित्रविचित्र स्वभावाने युक्त असलेले जीव, मायेचे विकार त्यांच्यामध्ये आहेत आणि म्हणून मूळ ब्रह्मस्वरूपी निर्माण ते झालेले आहेत. माया नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा. जेव्हा माया शिल्लक राहणार नाही तेव्हा सर्व विश्व कसं होईल, ब्रह्म होईल. ऐसा उमज आदी अंती मग सुखे व्हावे संती. तर अशा प्रकारे आधी ब्रह्मापासून शेवटपर्यंत विश्वापर्यंत एकच एक ब्रह्म आहे असे ज्ञान झाले असता सुख होते. अशा संतांनी सुखी व्हावे. चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तर चिंता क्रोध बाजूला सारा आणि जगाच्या उद्धारासाठी दरवाजा उघडून बाहेर या असं मुक्ताई ज्ञानराजांना सांगतात. तर पुढच्या अभंगामध्ये काय म्हणतात बघा त्या, ब्रह्म जैसे तैशा परी आमा वडील भूते सारी. तर त्या काय म्हणतात, ब्रह्म जैसे ज्या प्रकारे ब्रह्म आहे त्या प्रकारे संपूर्ण प्राणी मात्रसुद्धा आम्हाला श्रेष्ठ आहेत. हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद. आपला हात आपल्याला लागला असता आपण त्याचे दुःख करतो का? करत नाही ना. मग त्यामुळे तुम्ही हा खेद करू नका. जीभ दातानी चाविली कोणी बत्तीशी तोडिली. म्हणजे आपल्या जिभेला जर दातानी चावली तर कुणी आपली बत्तीशी तोडून टाकतं का? आणि म्हणून वेगवेगळ्या उदाहरणांनी मुक्ताई ज्ञानेश्वराला समजावून सांगतात. थोर दुखावले मन पुढे उदंड शहाणे. जर द्वैत्यात वावरले असता जगाच्या अपघातामुळे मनाला फार मोठे दुःख होते. ते द्वैत संपल्यावर पुढे पुष्कळ शहाणपण येते. हे सर्व ब्रह्मरूप असे ज्ञान होते. तर अशा प्रकारे चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. लोखंडाचे हरभरे खाणे कठीण
तसे ज्ञान मिळवणेसुद्धा कठीण आहे. ते जर मिळाले तर तो ब्रह्मपदावर आरूढ होऊन आनंदाने तो नाचत असतो. मन मारुनी ऊन मन करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अशी अवस्था होण्यासाठी मन मारून उन्मन स्थितीला आणून जगत कल्याणासाठी दरवाजा उघडून बाहेर या, असं त्या ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताई सांगतात. तर पुढच्या अभंगामध्ये काय म्हणतात त्या, सुखसागर आपण व्हावे, जोगे जगबोधे निववावे. तर आपण सुखाचे समुद्र व्हावे आणि नंतर जगाला उपदेशाने शांत करावे, असं त्या म्हणतात. बोधा करू नये अंतर, साधू नाही आप पर. त्यांना ज्ञान उपदेश करण्यात वेळ घालवू नये. अपपर भाव विरहित होऊन उपदेश केला असता तो साधू ठरतो. अपपर भाव असला तर त्याला साधू म्हणता येणार नाही. जीव जीवाशी पै द्यावा, मग करू नये हेवा. जीवाने जीवाला प्रेम द्यावे किंवा संकटकाळी जीवासाठी जीव देखील अर्पण करावा व ते करीत असता कसल्याही प्रकारचा हेवा करू नये. तरुणोपाय चित्ती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तर आपण तरुण जाण्याच्या उपायाचे चिंतन करा, चित्तात धारण करा व जगत कल्याणाकरिता दरवाजा उघडून बाहेर या, असे मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना सांगत आहेत. तर पुढच्या अभंगामध्ये त्या काय म्हणतात, सांडी कल्पना उपाधी, तीच साधूला समाधी. तर पिंडाच्या दृष्टीने देहकल्पना व ब्रह्मांडाच्या दृष्टीने जगत कल्पना हीच उपाधी टाकली असता हीच साधूला समाधी आहे. वाद घालावा कवनाला, अवघा द्वैत्याचा हो घाला. अशा बोधाने सर्व द्वैत्यावर हल्ला चढविला असता यंदा कदाचित द्वैत्याने तुमच्यावर हल्ला केला असता. असे झाल्यावर तुम्ही कोणाशी वाद घालणार आहात. पुढे उमजेना काय, बुडत्याचे खाली पाय. पण हे सर्व समजून तुम्ही जर याचा विचार करणार नाहीत तर बुडत्याचे पाय खोलात असा प्रकार होणार नाही आहे का. एक मन चेष्टा करी, भूते बापुडे शेजारी. पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूते देहरूपी उपाधीच्या आसपास हिन दिन होऊन वावरत असतात. पण त्या पंचमहाभूताच्या सत्वांशापासून झालेले मन द्वैतरूपी प्रपंचात सर्व प्रकारच्या चेष्टा आणि क्रिया करत असते. अवघी ईश्वर करणी, काय केले कोणी. ते हे सर्व निर्माण करणे ही ईश्वराची कृती आहे. तेथे कुणी काय केले आहे. पुन्हा शुद्ध मार्ग धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणून यासाठी आपण पुन्हा शुद्ध मार्ग धारण करा, चांगल्या मार्गाने जावे अशी मनात खुणगाट बांधा, असे मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना सांगत असतात. तर पुढच्या अभंगामध्ये त्या काय म्हणतात बघा, गिरी गवारे कशासाठी, रागे पुरविली पाठी. आसक्ती द्वेष यांनी पाठपुरावा केला असेल तर पर्वत आणि गुहेमध्ये कशासाठी राहावं. तुमच्यामध्ये द्वेष आहे, आसक्ती आहे, तर गुहेमध्ये पर्वतावरमध्ये राहून जाण्यामध्ये काहीच अर्थ नाही. ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा जो का द्वेषी. जो कोणी परमार्थाचा द्वेष करीत असेल, द्वेष करणारा अशा प्रकारचा संन्यासी नसावा. घर बांधिले डोंगरी, विषया हिंडे दारोदारी. राहण्याकरता घर डोंगर बांधले आहे, परंतु शब्द स्पर्शादी पंचविषयाकरता तुम्ही दारोदारी हिंडत आहात, याचा काहीच उपयोग नाही. काय केला योग धर्म, नाही अंतरी निष्काम. अंतकरणात निष्कामता नसेल तर योगधर्म वगैरे साधनाने काहीच उपयोग होणार नाही. गंगाजळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एवढ्यासाठी आपले हृदय गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र व निर्मळ करा आणि जगत कल्याणाकरिता दरवाजा उघडून बाहेर या, अशा प्रकारे मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना उपदेश करतात. पुढं काय म्हणतात त्या पुढच्या अभंगामध्ये, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव शुद्ध झाला आहे त्यास देव लांब नाही, दूर नाही, अगदी जवळ आहे, म्हणजे तो भगवत रूप होतो. अवघी साधने हातवटी, मोले मिळत नाही हटी.
परमात्मा प्राप्तीची सगळी साधने बाजारात पैसे देऊन मिळत नाहीत. अहो आपण तैसे व्हावे, अवघे अनमानोनी घ्यावे. अहो आपण शुद्ध भावाने देवतारूप येते तसे व्हावे आणि तसे आपण प्राप्त करून घ्यावे. ऐसे केले सद्गुरु नाथे, बाप रुखमा देवी कांते. तर आपणा सद्गुरू निवृत्तीनाथाने अशा प्रकारचे केले आहे की बाप रुखमा देवीवर भगवान त्या ठिकाणी आपले प्रेम जडलेले आहे आणि त्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारा. तेथे कोणी शिकवावे, सार साधुनिया घ्यावे. असे असताना तेथे तुम्हास कोणी शिकवावे म्हणून आपल्या बुद्धीने सार आसाराचा विचार करून जे खरे असेल, सार असेल तेच प्राप्त करून घ्यावे. लढीवाळ मुक्ताबाई, जीव मुद्दल ठाईचे ठाई. येथे आपणास वाटेल की मग तू का उपदेश करतेस, तू तर माझ्यापेक्षा लहान बहीण आहेस. लहान बहीण या नात्याने लढवाळपणाने मी शिकवित आहे. जीव हा ठीकच्या ठिकाणी ब्रह्मरूप आहे. तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही तुमचा उद्धार करून मग जगाचा उद्धार करा आणि जगत कल्याणासाठी ताटी उघडा आणि बाहेर या असं त्या सांगतात. तर अशा प्रकारे या 11 अभंगामध्ये मुक्ताबाईंनी म्हणजे ज्ञानेश्वरांना वेगवेगळ्या प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो सारांश आपण एक रूपाने घेतलेला आहे. तर या ठिकाणी त्या म्हणतात की प्रत्येक अभंगातलं जे थोडा जो सार आहे ते आपण बघूया. तर साधू संतांनी सर्वसामान्य माणसाकडे सहानुभूतीने पाहून त्यांना समजून घेतले पाहिजे. लोक विकारग्रस्त आहेत, मायेचे बळी आहेत. त्यांचा तिरस्कार न करता त्यांच्यावर करुणा करावी, त्यांच्याबद्दल कळवळा धरावा. माया सोडून विश्व भ्रमरूप करणारे तुम्ही अशा दुर्मिळ संतांपैकी आहात. त्यामुळे चिंता क्रोध तुम्ही मागं सारा असं त्या म्हणतात. जो व्यक्ती संतांच्या मार्गावर चालतो त्याच्यात ब्रह्मचैतन्य निर्माण होते. या चैतन्यामुळे सर्व गोष्टीची जाणीव होते. ब्रह्म आणि आत्मा यातील नाते स्पष्ट केले आहे. नातं समजून घेण्यासाठी त्याने ब्रह्म हे जसे आहे तसे हे सर्व गोष्टीमध्ये आहे, पण हे संतांच्या मार्गावर चालतात त्यांनाच ते अनुभवता येते. संतांनी आपल्याला सापडलेल्या सुखप्राप्तीच्या उपायाच्या सर्व साधनाचा जगाला बोध करावा. जीवाच्या उद्धारासाठी आपला जीव पणाला लावावा. जीव लावला म्हणून खेद करू नये. जगाला बोध करताना मेघदृष्टीने करावा, म्हणजे विशाल वृत्तीने करावा. भेदभाव करू नये, वाचे राखून पण ठेवू नये. जगातील व्यर्थ कल्पना सोडा आणि द्वैतभावामुळेच क्लेश होतात. म्हणजे तू आणि मी हा जो द्वैतभाव आहे त्याच्यामुळेच क्लेश होतात. पण सर्व ब्रह्म विश्व एकच आहे. खऱ्या समाधीचा अनुभव घेण्यासाठी खोट्या कल्पना सोडणे आवश्यक आहे. व्यर्थवाद कशाला करायचा, कारण सर्व काही ईश्वराचीच करणे आहे. द्वैतभाव म्हणजे दोनपणाची भावना होय. सर्व क्लेशाचे मूळ आहे. क्लेश दूर करण्यासाठी आणि ज्ञान सर्वांना मिळावे, सर्वांना ज्ञान देण्यासाठी तुम्ही ताटी उघडा. मुक्ताई ज्ञानदेवांना अशा संन्यासाची आठवण करून देतात की ज्याने प्रपंच सोडून एकांतवास पत्करला, मात्र त्यांचा राग गेला नाही. अशा अवस्थेला राग हा जो विकार आहे तर ते विकार बरोबर नाही आणि तो सोडून द्या असं त्या सांगतात. जो शुद्ध भावाचा आहे त्याच्याजवळ ईश्वर आहे आणि ईश्वर प्राप्तीची सर्व गोष्टी ईश्वर प्राप्तीच्या सर्व गोष्टी काही बाजारात मिळत नाहीत. म्हणून निवृत्तीनाथाने आपल्याला सर्व ज्ञान दिलेले आहे. म्हणून तुम्ही सार आसाराचा विचार करा, खऱ्या खोट्याचा विचार करा. आणि तुम्हाला वाटत असेल की तू लहान बहीण आहेस, तू मला का उपदेश करते आहेस, पण मुक्ताई म्हणतात की ब्रह्मरूप जीव हा सर्व ठिकाणी आहे आणि म्हणून जगत कल्याणासाठी तुम्ही बाहेर या, ताटी उघडा. तर मुक्ताईच्या ताटीच्या अभंगामध्ये त्या ज्ञानेश्वरांना दार उघडून बाहेर येण्यासाठी विनंती करतात. संत होण्यासाठी आवश्यक असलेले गुण संयम, क्षमा, दया, शुद्ध ज्ञान या गुणाची शिकवण पण त्या देतात. म्हणजे त्यांच्यामध्ये आहेत, फक्त त्याची आठवण करून देतात. तर विश्व हे ईश्वरी सत्तेचं रूप आहे. म्हणून त्यांनी जगावर राग न ठेवता प्रेमाने आणि समतेने जगाकडे पाहावे असे म्हणतात. आणि त्यांनी एक विनंती केली आहे की ज्ञानेश्वरांनी दार उघडून बाहेर यावे
आणि त्यांच्याकडे अध्यात्माच्या ज्ञानाची आणि समजूतदृष्टीची जी जाणीव आहे ती इतरांना द्यावी. संतांनी राग द्वेष सोडून द्यावे आणि सर्वांशी प्रेमाने वागावे. जगातल्या सर्व गोष्टीमध्ये ईश्वरी सत्ता आहे. आपण सर्व एकच आहोत असे समजून आपण काम करावे. तर ह्या ताटीच्या अभंगामध्ये मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना जे सांगितलेलं आहे तर ते फक्त प्रत्येकाला आत्मचिंतन करण्यासाठी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरांना तर समजावून सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरांना हे सगळं माहिती आहे, पण आत्मचिंतन करायला सांगितलेलं आहे. राग द्वेष माग सोडा. पण हे फक्त ज्ञानेश्वरालाच नाही तर साधूंना संतांना पण मुक्ताईंनी हा उपदेश दिलेला आहे. आणि जे भक्त आहेत भक्ताने सुद्धा स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी म्हणतात. खरं तर मुक्ताईचे ताटीचे अभंग आपण ऐकताना त्याचे विवेचन करताना मला असं वाटतं की ती आदिशक्ती मुक्ताई खरंच किती विद्वान होती. आणि ती खरं तर एक दैवीच होती, 4 भावंडं. आणि त्यामुळे त्यांची त्यांची अभंगातनं जी माहिती आपल्याला मिळाली ती आपल्यापर्यंत मी पोहोचण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी मुक्ताईच्या ताटीच्या अभंगाचं विवेचन या ठिकाणी मी संपवते. असेच अनेक आणि यापूर्वी मी अगदी वेगवेगळ्या अभंगाचे सुद्धा वेगवेगळे अगदी शॉर्ट अभंग पण तयार केलेले आहेत. कारण ही आजची युवा पिढी जी आहे ती एवढी मोठी अगदी अर्ध्या तासाचे ऐकत नाहीत, पण 1-1.5 मिनटाचे 2-3 मिनटाचे जे असतात ते वाचतात, ऐकतात आणि त्यांच्यापर्यंत हे ज्ञान जावं त्या उद्देशाने ते ताटीचे अभंग वेगवेगळे पण मी केलेले आहे. आपण ते पण जरूर ऐका आणि हे पण जरूर ऐका निश्चितपणे. म्हणजे मी जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास खरोखरच अगदी खूप छान संतांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते संतांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्याचं वाचन करून मी विवेचन केलेलं आहे. रामकृष्ण हरी.